श्रीचक्रे सकृपादृष्ट्या दृष्टं निर्णयमव्ययं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामि तम् अल्पाक्षरम् असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम् आस्तोभ अनवद्यञ्च सूत्रं सूत्रविदो विदु। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माय बापो, 4 नित्य पदार्थ आहेत. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. ते अव्यक्त स्थितीमध्ये असतात. जीव तमात असतो, तो तिथं जडमूड स्थितीत असतो. देवता आपापल्या स्वरूपी पंचप्रकारे युक्त असतात. प्रपंच भैरव स्वरूपी असतो निधी रूपानं, आणि परमेश्वर चैतन्यापर असतो, आपल्याच सुखात मग्न असतो. असे 4 पदार्थ सृष्टीची रचना झाल्यानंतर सृष्टीमध्ये येतात. जीव हा तमात असतो, तो तमातून त्याला माया प्रपंच हरितात आणते, आणि हरितातून मग नंतर त्याला प्रपंचात लोटते, आणि मग तो चतुर्विध कर्मफळाला जातो. मग जीव चतुर्विध कर्मफळाला जाते, असं स्वामीनं म्हणलेलं आहे. या प्रकारे जीव प्रपंचात येतो. आता राहिले देवता. देवता 2 प्रकारे प्रपंचात येतात. एक ओळखण्या आणि ब्रह्मांडस्थ. ओळखण्या ह्या परमेश्वर अवताराजवळ राहून परमेश्वराची ओळख सारण्याचं काम करतात, आणि ब्रह्मांडस्थ ह्या ब्रह्मांडातील काम करतात. आणि जीवाला सुख दुःखे द्यायचं काम ब्रह्मांडस्थ मूर्तीचं आहे. आणि यापैकी ओळखण्या ह्या विभागत नाहीत, परंतु ब्रह्मांडस्थ विभागतात. त्याचे 4 विभाग होतात. त्या ब्रह्मांडस्थ, प्रत्येक ब्रह्मांडस्थीपासून एक ज्ञानविग्रह होतो, एक अज्ञानविग्रह होऊ शकतो, शाब्दग्ध होऊ शकतो, आणि पिंडस्था. प्रत्येक देवतेची पिंडस्था असते. फक्त मायाची पिंडस्था नाही, मायाचे विग्रह नाही. मायाची पिंडस्था बी नाही आणि मायाचे विग्रह बी नाही. तर अशा प्रकारे ह्या देवता खाली येतात. तर ज्ञानविग्रह काय असतो? ज्ञानविग्रह हा ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश घेऊन खाली येत असतो. तो अवतरत असतो, त्याला ज्ञानविग्रह म्हणतात. तर तो त्यापैकी रेणुका, बळीभद्रदेव हे ज्ञानविग्रह होते. नंतर अज्ञानविग्रह हा पंचप्रकारानं घेऊन येत नाही, त्याला मनुष्य एवढंच ज्ञान असतं आहे, त्यामुळे त्याला अज्ञान विग्रह म्हणतात. आणि जसा राम आहे, परशुराम आहे, असे अज्ञान विग्रह असतात. आणि शाब्दग्ध म्हणजे वरील देवतेनं शाप दिल्यानंतर तो देवताही त्या फळीयासहित पृथ्वीवर येते. जसा भीष्मदेव आले होते त्याप्रमाणे शाब्दग्ध अवतार. आणि पिंडस्था. पिंडस्था म्हणजे आपल्या पायापासून, घोट्यापासून तर डोक्यापर्यंत तर 81 कोटी 1,09 देवतेच्या पिंडस्था असतात. क्रमानं वर असतात. तर ह्या पिंडस्थाचं काय काम आहे? तर पिंडस्था ह्या विद्या झाल्यानंतर पिंडस्था प्रकाशली पाहिजे. प्रकाशण्यासाठी पिंडस्था गरजेची आहे. तर आता ह्या अशा प्रकारे देवता प्रपंचात येतात. आता राहिला जीव, देवता, प्रपंच. प्रपंच हा भैरव स्वरूपी असतो. तिथं 8 भैरव आहेत. कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव असे 8 भैरव आहेत. आणि 8 भैरवाच्या स्वाधीन प्रत्येक भैरवाच्या स्वाधीन एक भूत आहे. म्हणजे 5 भूत आणि 3 गुण आहेत. तर पृथ्वी, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव
यांच्या स्वाधीन पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आहे. आणि ब्रह्मदेवाच्या स्वाधीन रजोगुण आहे. विष्णूच्या स्वाधीन सतोगुण आहे. महादेवाच्या स्वाधीन तमोगुण आहे. असं असं प्रपंच आहे. तर तो भैरव स्वरूपी असतो. तर त्या प्रपंचाचे परमेश्वराच्या आत्मक भावानं 3 विभाग होतात, 3 ढिगं होतात. तो द्रवतो, प्रपंच द्रवतो आणि त्याच्या हरितामध्ये 3 ढिग होतात. एक सूक्ष्माचा ढिग होतो, दुसरा स्थूळाचा ढिग होतो आणि तिसरा कारणाचा ढिग होतो. तर सूक्ष्माच्या ढिगाचं तर काय होतं आहे, सूक्ष्माच्या ढिगाची मळ रचना होते. आपल्या स्वरूपावर ज्याला सूक्ष्म प्रपंच असं म्हणू शकतो आपण. किंवा मग त्याला काय म्हणतात, संसरण बी म्हणतात. तर अशा प्रकारे तर हे देवता खाली येतात. म्हणजे नाही, प्रपंच द्रवतो, परमेश्वराच्या आत्मभावानं प्रपंच द्रवतो. त्याचे 3 ढग तयार होतात, हरितामध्ये तयार होतात ते बी. आणि मग एक सूक्ष्माचा, एक स्थूळाचा आणि एक कारणाचा. तर सूक्ष्माची रचना होते, जिला आपण सूक्ष्म प्रपंच म्हणतो. आणि दुसरी स्थूळाच्या ढिगापासून हा भेद तयार होतो 50 कोटी योजनेचा. आणि पुन्हा हा जी राहिली कारणाचा ढीग, तर कारणाच्या ढिगापासून आपल्याला कारणाची कासोकार मूर्ती माया तयार करते. अशा प्रकारे हे 3 ढीग संपून जातात आणि प्रपंचात येतो. आता राहिला परमेश्वर 3 प्रकारे खाली येतात: गर्भ, पतित आणि दवडणे. मानवी मातेच्या गर्भातून येतात, किंवा मग एखाद्या जीवाला मानवी मातेच्या पोटामध्ये गर्भात एखादा जर हे असन, एखादा जर जीव असन, तर त्या जीवाला सुखफळाला पाठवतात आणि आपण तिचा अवतार धारण करतात. याला दवडण्याचा अवतार म्हणतात. आणि तिसरा अवतार म्हणजे पतित उठवणे. एखाद्या माणूस मृत झाल्यानंतर त्या मृताचं शरीर परमेश्वर स्वीकारतात. त्याला गर्भ, पतित आणि पतित म्हणतात. तर श्रीकृष्ण महाराज हे गर्भीचे अवतार होते, दत्तात्रय महाराज गर्भीचे अवतार होते, चक्रपाणी महाराज गर्भीचे अवतार होते, श्री गोविंदप्रभू महाराज हे दवडण्याचे अवतार होते, आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज हे पतित उठवण्याचे अवतार होते. अशा प्रकारे मायबाबा 4ही पदार्थ खाली येतात. तर हा जो निर्वच आहे, हा तुम्ही समजला तर ठीक आहे, नाही तर तुम्ही गुरुमुखी जाणून घ्या, अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.